परमेश्वर हा जणू काही मुख्य संशोधक आहे, मुख्य शिल्पकार आहे आणि त्याच्या मदतीला जे इतर संशोधक म्हणूया किंवा जे इतर सहकलाकार आहेत ते सहकलाकार होण्याची संधी ईश्वराने माणसाला दिलेली आहे. केवढी मोठी संधी आहे ही की संशोधक कोण? संशोधक परमेश्वर. सहसंशोधक कोण? मानव. संशोधन कोणावर होतं आहे? तर ते संशोधन होतं आहे मानवावरच. म्हणजे ज्याच्यावर संशोधन होतं आहे तोही मानवच आणि जो संशोधन करतो आहे तोही मानवच. आणि ज्यातून संशोधनाचं अंतिम रूप म्हणून जे बाहेर यायचं आहे तेही अतिमानव असं असणार आहे. म्हणजे मानवाच्या पलीकडे जाणारा एक टप्पा. तो जन्माने मानवासारखाच असणार आहे. म्हणजे हे सगळं एका मानवामध्येच हे सगळं शक्य होणार आहे. ही मनुष्य जन्माची थोरवी आहे.